देशभरामध्ये पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं। निवडणुका संपल्या, वसुली सुरू, काँग्रेसचा घणाघात तर इतर देशांमधल्या दरवाढीकडे भाजपचं बोट। नीटची फेरपरीक्षा 21 जूनला होणार। एनटीए कडून नवीन तारीख जाहीर। फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क नाही, तर गोंधळ टाळण्यासाठी पुढच्या वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाईन। मुंबईमध्ये आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विरोधकांचं आंदोलन। हर्षवर्धन सपकाळ, राजू शेट्टी, महादेव जानकर यांची पोलिसांनी केली धरपकड। आझाद मैदानावरती ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणे आंदोलन। बेजबाबदार वक्तव्य करण्यापासून तुमच्या लोकांना थांबवा। शिवसेनेच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं ठाकरेंच्या वकिलांना खडसावलं। पुढची सुनावणी 30 जुलैला। पुण्यामधील उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवणाऱ्या आरोपीला नागपूरमध्ये बेड्या। रुग्णालयामध्ये उपचारानंतर पैसे नसल्यामुळे बॉम्ब ठेवला। अवघ्या 400 रुपयांमध्ये आरोपीनं बॉम्ब बनवल्याची माहिती। देशामध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख ठरली। 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट, आजपासून 10% कपात। जलाशयामधला साठाही घटला। ठाणे आणि भिवंडीमध्ये 10% पाणी कपातीचा निर्णय, तर कल्याण डोंबिवलीमध्ये दर सोमवार आणि मंगळवारी पाणी पुरवठा बंद। मध्य प्रदेशामधल्या धार मंदिर मशीद वादावरती मोठा निर्णय। धार भोजशाळा ही मंदिराची जागा। मध्य प्रदेश हायकोर्टानं केलं स्पष्ट, भोजशाळेच्या जागेवरती नमाज अदा करायला कोर्टाची बंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।